अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अहंकारी पंडिताचे गर्वहरण कशा प्रकारे केली ती कथा। रविदास नावाचा एक रजत श्रीपाद प्रभूंचा भक्त होता। तो प्रभूंचे कपडे धुवून वाळून आणून देत असे। याशिवाय आश्रमाच्या अंगणाची स्वच्छता, पूजेसाठी फुले आणणे ही त्याची विशेष आवडीची कामे होती। श्रीपाद प्रभू स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे आणि तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत। एकदा रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरगड्डीस येत होता। अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत ते पंडित एकटेच बसले। नाव सुरू झाली। ते रविदासला म्हणाले, मी एक पंडित आहे, मला श्रीपाद प्रभूंनी बोलविले आहे, तेच तुला नावेचे भाडे देतील। रविदासाने होकारार्थी मान डोलावली। बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासला पौराणिक ऐतिहासिक कथेची माहिती नाही। ते पंडित रविदासला म्हणाले, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालविलीस। हे ऐकून रविदास निराश झाला। नाव मार्गक्रमण करीत असताना पाण्याचा वेग एकदमच खूप वाढला। त्या वेगाने नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू लागले। रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पोहता येते का? ते पंडित म्हणाले, मला तर पोहता येत नाही। रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे। सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली। तितक्यातच त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली। रविदासाने त्या कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला। त्याचवेळी एक महत् आश्चर्य घडले। एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता। पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले। रविदासाने प्रभूंना त्यावेळी नमस्कार केला। त्यावेळी त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंदहास्य केले, परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले। शास्त्रचर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना। श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळेनासे झाले आहे। तू विद्वान असून सुद्धा सद्गुणाचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास। आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस, त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे। हे पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे। आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढून देतो। तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर। तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे। त्या पंडिताच्या तोंडातून एक शब्दही निघेना। श्रीपाद प्रभूंनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला 3 वर्षाचे वाढविलेले आयुष्य दिले। ते म्हणाले, तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळून आणून दासी केलेस, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुखवैभवाचा आस्वाद घेतील। त्यावेळी तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील। या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्रास कमी पडणार नाही, परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगावे लागतील। मृत्यूपासून वाचून माझ्याकडे घेऊन आलेल्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल। त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील। तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा। प्रभूंच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तेथून निघून गेला। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये।